तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासाची साधने हा चॅप्टर पाहत आहोत. तर आत्तापर्यंत आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला. कधी अभ्यासला? हा इतिहास आपल्याला इयत्ता 6वीच्या इतिहासामध्ये सापडेल, प्राचीन मध्ययुगीनचा. तर आता इतिहासाची साधने म्हणजे काय हे पाहूया. इतिहासाची साधने म्हणजे ज्या विश्वसनीय पुराव्याच्या आधारे इतिहास लिहिला जातो आणि भूतकाळातील माहिती ज्या साधनातून मिळते अशा साधनांना इतिहासाची साधने असे म्हणतात. तर इतिहासाचे साधने म्हणजे काय? ओके, परत एकदा डेफिनेशन आहे का. इतिहासाची साधने म्हणजे ज्या विश्वसनीय पुराव्याच्या आधारे इतिहास लिहिला जातो आणि भूतकाळातील माहिती ज्या साधनातून मिळते अशा साधनांना इतिहासाची साधने असे म्हणतात. तर आता आपण चॅप्टरला सुरुवात करूया. आत्तापर्यंत आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला. यावर्षी आपणास स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा इतिहास अभ्यासाचा आहे, म्हणजेच 1961 ते 2000 पर्यंतचा दरम्यानचा. आधुनिक काळातील इतिहासाची साधने प्राचीन व मध्ययुगीन साधनापेक्षा वेगळे आहेत, म्हणजे लेटेस्ट, म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन काळ हा इसवी सन 700 ते इसवी सन 1500 दरम्यानचा आहे. तर लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, दृकश्राव्य माध्यमातील साधने यांच्या आधारे इतिहास अभ्यासता येतो. आधुनिक काळात आपणास प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर साधनांची दखल घ्यावी लागते. या साधनांच्या मदतीने आपणास इतिहासाचे लेखन करता येते. लिखित साधने, खाली जो तक्ता दिला आहे ते लिखित साधने आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, लिखित साधने म्हणजे जे लिहून ठेवले जातात त्यांना लिखित साधने असे म्हणतात, लिहिले जातात. तर लिखित साधने हे वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅजेट, टपाल तिकिटे आणि कोश वाङ्मय. तर माहीत आहे का तुम्हाला, ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. तर मित्रांनो, इतिहासाचे जे लिहून ठेवले जातात दस्तऐवज त्या ठिकाणाला अभिलेखागार असे म्हणतात. आणि भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे? तर नवी दिल्ली येथे आहे आणि ते आशिया खंडातील सर्वात मोठे असे अभिलेखागार आहे. तर आपण आता लिखित साधनाविषयी डिटेल माहिती पाहूया. तर जागतिक लिखित साधने, प्राचीन लिखित साधनामध्ये मुख्यत्वे कोरीव लेखांचा समावेश होतो. बरोबर आहे, कोरीव लेख हे लिहूनच ठेवले जातात. उदाहरणार्थ, दगडावरती कोरीव, विटावरती कोरलेले असून हायरोग्लिफिक, क्लुनिफॉर्म, ब्राह्मी, खरोष्टी वगैरे लिप्यात ते आहेत. काही लेख पपायरसवर इजिप्त लिहिलेले आहेत. बहुसंख्य लेख हे मृतांच्या स्मरणार्थ, अर्पणार्थ कोरले गेलेले आढळतात. मात्र काही लेखांमधून विधिसंहिता किंवा लष्करी दिग्विजयांचे वर्णन केलेले असते. लिखित साधनामध्ये विधिसंहिता, प्राचीन काव्ये, राज्यांच्या जंत्री, वीरकथा, दानपत्रे इत्यादी महत्त्वाचे असून इतिहास लेखनावर त्यांचा फार उपयोग झालेला आहे. मात्र या साधनांचा उपयोग अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. शिवाय कालानुक्रमांची संगती लावणे हे परिश्रमाचे काम असते. म्हणजेच सनावळी, इसवी सन पूर्व, इसवी सन या टाईपचे. तर आपला सेकंड पॉईंट, आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनेही आहेत. 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना, विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असेच दिसते. कारण त्या काळामध्ये इंटरनेट वगैरे स्कायपी, हे फेसबुक या टाईपचे काहीच नव्हते. त्यामुळे वृत्तपत्रांना खूप विशेषतः असे महत्त्व होते. भारतात उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेटचा सार्वत्रिक प्रसार सुरू झाल्यावर छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला. अर्थात असे झाले तरी छापील प्रसार माध्यमांचे सामर्थ्य अजूनही कायम आहे. बरोबर आहे, अजूनही वृत्तपत्रे, दैनिक मासिके, साप्ताहिक हे खूप खपतात. तर उदारीकरण 1991
जेव्हा भारताची आर्थिक स्थिती हलाखीची होती तेव्हा भारताने LPG धोरण 1991 या साली स्वीकारले. तर वृत्तपत्रे, न्यूजपेपरमधून आपणास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी वृत्तपत्रात येतात. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत. त्यांच्या विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुरवण्या असतात. छापील माध्यमात चळवळींची मुखपत्रे, राजकीय पक्षांची दैनिके वा साप्ताहिके, मासिके, वार्षिके महत्त्वाचे असतात. दैनिके म्हणजे हे दररोज प्रसिद्ध होणारे, साप्ताहिके म्हणजे 7 दिवसानंतर प्रसिद्ध होणारे, मासिके हे महिन्याला आणि वार्षिके हे वर्ष संपल्याच्या नंतर वार्षिके प्रसिद्ध होतात. काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या काढतात. त्यातून आपणास वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास मदत होते. तर आता आपण प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया PTI, PTIचा लॉंग फॉर्म हा प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर 27 ऑगस्ट 1947 साली झाली. 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रासाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयावरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयावरील लेख वृत्तपत्रांना पुरवले आहेत. आता PTIने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. ओके, बरोबर आहे. आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे. बरोबर आहे. ओके. तर माहीत आहे का तुम्हाला, आता माहीत आहे का तुम्हाला हा पॉईंट आपण घेण्याच्या अगोदर तुम्हाला PTIची बिल्डिंग दाखवतो. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया लिमिटेड, PTI हेड ऑफिस ऑन पार्लिमेंट स्ट्रीट. याचं PTIचं ऑफिस हे कुठे आहे? नवी दिल्ली येथे. तर त्याची स्थापना फाउंडेड 27 ऑगस्ट 1947 या साली झालेली आहे. माहीत आहे का तुम्हाला, छापील माध्यमात भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिकामधील माहिती विश्वसनीय असते, म्हणजे इम्पॉर्टंट असते. उदाहरण, माहिती व प्रसारण खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. संदर्भ ग्रंथ संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण विभागांतर्गत तयार केला आहे. या ग्रंथात भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान व तंत्रज्ञानातील घडामोडी, पर्यावरण, आरोग्य व कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसारमाध्यमे, मूलभूत आर्थिक माहिती, अर्थपुरवठा, नियोजन, कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग व्यापार, वाहतूक, संदेशवहन, श्रम, गृहयोजना, न्याय व निधी, युवा व क्रीडा विभाग इत्यादी क्षेत्रामधील घटनांचा आढावा दिला जातो. सर्वसाधारण उपयुक्त माहिती असा यांचा समावेश असतो. अशा माहितीच्या आधारे आपणास इतिहास लिहिणे शक्य होते. टपाल तिकिटे. टपाल तिकिटे स्वतः काही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलके करतो. म्हणजे टपाल तिकिटावर इतिहासामधील विशिष्ट व्यक्तींचे किंवा ज्यांनी खूप असे महान कार्य केले आहे त्यांचे चित्र छापले जाते. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजत आहे टपाल तिकिटामध्ये विविध बदल घडून आलेले आहेत. तिकिटांच्या आकारामधील वैविध्य, विषयातील नाविन्य, रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात. टपाल खाते राजकीय नेत्यावर, फुलावर, प्राणी पक्षावर, एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृतमहोत्सवी, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्ती निमित्त तिकीट काढले जाते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो. तर रौप्य 25 वर्ष, सुवर्ण 50, अमृत महोत्सव आणि शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्ती. माहीत आहे का तुम्हाला 1977 मध्ये भारत सरकारने जाल कुपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले.
जाल कुपर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेले कुपर यांनी इंडिया स्टॅम्प जर्नलचे संपादन केले. भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक होते. फर्स्ट फिलाटेलिक ब्युरोचे संस्थापक कोण होते? तर जाल कुपर हे होते. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली. हे खूप महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो. त्यांनी कोणत्या सोसायटीची स्थापना केली? एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची. या विषयात पुढे त्यांनी पुस्तके लिहिली. या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले. भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कुपर यांचे योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे महत्त्वाचे साधन आहे. तर जाल कुपर यांच्यावर जे टपाल तिकीट काढले आहे त्याचे छायाचित्र पाहून घ्यावे. तर आता आपण भौतिक साधने हे पाहूयात. तर भौतिक साधने हे नाणी, अलंकार, वस्तुसंग्रहालय, प्रार्थनास्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, आधुनिक स्थापत्य यामधील असतात. नाणी. नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो. नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे, म्हणजेच RBI. 1950 पासून ते आजतागायतची नाणी, त्यांनी वापरलेले धातू, त्यांचे आकार, त्यावरील विषयी वैविध्य यावरून आपणास समकालीन भारतातील महत्त्वाचे प्रश्न समजतात. उदाहरण, लोकसंख्या नियंत्रण ठेवण्याचा संदेश देणारी नाणी, शेती व शेतकऱ्यांचे महत्त्व सांगणारी नाणी, संग्रहालय. भारतातील सर्वच राज्यामध्ये त्या राज्याची वैशिष्ट्य सांगणारी वस्तू संग्रहालये आहेत. त्यावरून आपणास इतिहास समजण्यास मदत होते. उदाहरण, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, रिझर्व्ह बँकेचे पुणे शहरातील संग्रहालय. सरकारी संग्रहालयाखेरीज काही संग्राहक स्वतःची काही संग्रहालये उभे करतात. ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. उदाहरण, नाणी, नोटा, विविध आकारातील दिवे, अडकित्ते, क्रिकेटचे साहित्य. तर तुम्हाला माझा एक प्रश्न आहे. तर कोलकाता, पश्चिम बंगाल येथे कोणते प्रसिद्ध असे संग्रहालय आहे ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. मौखिक साधने. मौखिक साधने म्हणजे जे तोंडावाटे म्हणजेच लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या इत्यादींचा समावेश होतो त्यांना मौखिक साधने असे म्हणतात. उदाहरणार्थ, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असे. दृकश्राव्य साधने, दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. विविध देशी व परदेशी वाहिन्या, उदाहरण हिस्ट्री चॅनल, डिस्कव्हरी हे आहेत. आता हे करून पहा. एखाद्या घटनेचे साहित्यात कसे प्रतिबिंब उमटते आणि कवी एखाद्या घटनेकडे कसे बघतो याचे एक उदाहरण म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांच्या आव्हान या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रचलेले कवितेत आहे. तर भारत-चीन हे युद्ध कधी झाले ते 1962 साली. तेव्हा त्यांनी स्फूर्तीसाठी आव्हान ही कविता रचलेली होती. तर ती कविता कशी आहे ते पहा मित्रांनो. बर्फाचे तट पेटून येऊ उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमा ओघळते, असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्यमळे, अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर खळे, कृतांत ज्वाला तेशाची ना कोणाच्या हृदयात जळे, साम मंत्र तो सरे रणाची नौबत आता धडधडते, रक्त आपल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. अशाच प्रकारच्या अनेक घटनावर आधारित लिहिलेल्या साहित्यांचा शोध घ्या. म्हणजे ते तुम्ही शोधा. आपला गुगल बाबा आहेच, त्यावर तुम्ही सर्च करा. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTI. तर ते कुठे मित्रांनो? पुणे येथे आहे. 1960 त्याची स्थापना झालेली आहे. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले. समाजाचे नेतृत्व करणारे व्यक्ती, देशासाठी योगदान देणारे व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुभवपट म्हणजे डॉक्युमेंटरीज, छोटे क्लिप या विभागाने तयार केलेले आहेत. आधुनिक भारताचे इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपट व अनुभवपट उपयोगी आहेत.
FTIचे हे बोध चिन्ह आहे. तर FTIची स्थापना 1960 साली पुणे येथे झालेली आहे. तर FTIमध्ये आता ज्याला कोणी फिल्म क्षेत्रामध्ये जायचं आहे, ज्याला कोणी नाटकामध्ये जायचं आहे, त्याचे शिक्षण घेण्यासाठी मुले FTIमध्ये ॲडमिशन घेतात. ओके. आता हे करून पहा. देशभक्ती या विषयाशी संबंधित कोणकोणते चित्रपट तुम्हाला ठाऊक आहेत? तुम्हाला आवडलेले एका चित्रपटाचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा. आता अवश्य तुम्ही देशभक्तीवरचे चित्रपट पहा मित्रांनो, आणि तुम्ही पाहिले असतील हे मला माहीत आहे. आत्तापर्यंत आपण आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधने बघितली. 21व्या शतकात काळ हा इतक्या वेगाने बदलत आहे की साधनेसुद्धा अपुरी पडतील. त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवी साधने पुढे येत आहे. उदाहरण घरगुती टेलिफोन ते मोबाईल. या प्रवासात पेजर नावाचे साधन संपर्कासाठी आले होते. ते जेवढ्या वेगात आले तेवढेच वेगात ते संपुष्टात गेले. आंतरजाल म्हणजेच इंटरनेट उपलब्ध असल्यामुळे प्रचंड माहितीचा उपयोग इतिहासाच्या अभ्यासासाठी केला जातो, म्हणजे सर्च करून, म्हणजे सर्चेबल. परंतु माहितीची सत्यता यथार्थात तपासून घ्यावी लागते. म्हणजे कोणी कधी चुकीचे असते, कधी ॲक्युरेट असते, थोडीफार बदल असतो, त्यासाठी ते तपासून घ्यावे लागते. इतिहासाचा सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज साध्य झाले आहे. तसेच ही सर्व साधने आधुनिक काळातील असल्याने त्यांची उपलब्धता होणे शक्य झाले आहे. इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने साधनांच्या जतनाचेही प्रयत्न सर्व स्तरावर होताना दिसतात. ते आपण करूयात. ओके. तर हा आपला इयत्ता 9वीचा इतिहासामधील पहिला चॅप्टर इतिहासाच्या साधने हा आहे, तो आता संपलेला आहे. तर नेक्स्ट चॅप्टर आपण हा नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. तर आता हे भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने, आता कोणत्या याच्यामध्ये कोणते साधने आहेत हे तुम्ही सांगा. ताम्रपट, लोककथा, मातीची भांडी, मणी, प्रवास वर्णने, ओवी, शिलालेख, पोवाडा, वैदिक साहित्य, स्तूप, नाणी, भजन, पुराण ग्रंथ, भौतिक पुराण ग्रंथ. ओके खालचे हे ते. तर हा आपला होता चॅप्टर इतिहासाचे साधने, तो एंड झालेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भारत 1960 नंतरच्या घडामोडी हे पाहूयात. तुम्हाला कशी वाटली माझी टीचिंग हे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, कारण मी फर्स्ट टाईम तुम्हाला टीचिंग करत आहे. यापूर्वी मला टीचिंगचा काही अनुभव नाही. नेक्स्ट टाईम आपण बेटर करूया. ओके, बाय.